नमस्कार. मी आज तुम्हाला असं सांगणार आहे, की आपण उभ्याने पाणी पिल्याचे तोटे काय आहे? तर आपण तर सहजच उभ्याने पाणी पिऊन जातो. पण उभ्याने पाणी पिल्याचे तोटे आपल्याला लगेच नाही दिसून येत. ते आपल्याला उतरत्या वयात दिसून येतात. काही काळानंतर दिसून येतात. तर त्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत? तर त्याचे साइड इफेक्ट्स म्हणजे आपल्याला सांधेदुखीचा त्रास चालू होतो. दुसरं म्हणजे टाचदुखीचा त्रास चालू होतो. आपण जे पाणी घट-घट पिऊन जातो, ते अन्ननलिकेने आपल्या पोटाच्या सर्वात खालच्या भागात जाते आणि खालच्या भागात गेल्यानंतर आपल्या हृदयावर दबाव पडतो, आपल्या फुफ्फुसावर दबाव पडतो आणि जे आपण पाणी पितो, त्याच्यातले काही दूषित घटक पित्ताशयात जमा होतात. पित्ताशयात जमा झाल्याने नंतर आपल्याला किडनीचे त्रास उद्भवतात. युरिन ब्लॅडरचे पण प्रॉब्लेम आपल्याला चालू होऊन जातात. अ, आणि नंतर आपल्याला बऱ्याच असे त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं, की ते एकदम याचे किडनी संदर्भात असतात किंवा आपल्या लघवीच्या संदर्भात असतात. तर अशा पद्धतीने आपण पाणी न पिता कायम आपल्याला खाली बसूनच पाणी प्यायचे. खाली बसून पाणी पिल्याचे फायदे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. तर जेही कोणी उभं राहून पाणी पित असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, की उभं राहून पाणी पिल्याचे काय तोटे आहेत आणि काय साइड इफेक्ट्स आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक यू.